नमस्कार मंडळी, ओम साईराम. आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि जन्माष्टमीचा सोहळा मी कसा मनवला ते मी ब्लॉग बनवलेला आहे. तर चला आज हा ब्लॉग एन्जॉय करू. काकू आणि आम्ही मंदिरमध्ये जाण्यासाठी तयारी करत होतो. तर गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? चला आज आम्हाला मंदिरमध्ये जायचंय, कृष्णाच्या मंदिरमध्ये. इथे सोनपेठमध्ये कृष्णाचा मठ आहे, जो वान भवाळ असं काहीतरी म्हणतात ते, त्यांच्याकडे तो मठ आहे. आणि आमची तयारी चालू आहे की आज मठामध्ये जायचंय दर्शनासाठी. रात्री 12 वाजेपर्यंत जागणं होते का नाही माहित नाही, तर मंदिरामध्ये दर्शन घेऊन या अशी इच्छा झाली. काकू म्हणल्या आवरा लवकर लवकर. तर स्वयंपाकाची तयारी चालू होती. आज सोमवार होता, आम्हाला उपवास होता, पण सरांना सोमवार सोडायचा होता म्हणून सरांपुरता स्वयंपाक चालू होता माझा. आणि माझ्याही फराळाची तयारी चालू होती. मग शाबू वगैरे, मी शाबूचा फराळ केला आणि सरांसाठी मी पूर्ण स्वयंपाक बनवलेला. तसं असताना माणसं पूर्ण दिवस उपवास नाही धरू शकत, त्याच्यामुळे म्हणलं कोणता पण एक उपवास त्यांच्याच्याने घडला तरी खूप झालं, सोमवार तरी कंप्लीट व्हावा म्हणून मी त्यांच्यासाठी स्वयंपाक केलेला. वरण भात भाजी पोळी तर मी त्यांना जेवायला वाढले. देव पण जेवण केला आणि नंतर आम्ही लगेचच मंदिराकडे आलो. हे छोटस मंदिर आहे. असं म्हणतात की या महाराजांना इथल्या कृष्ण खूप पावले होते म्हणून त्यांनी कृष्ण मठ बांधलेला आहे हा छोटासा. तर बघा मंडळी, इथं खूप छान आणि गोड कृष्णाची मूर्ती आहे आणि त्यांचे खाली सगळ्या प्रकारचे ते देव आहेत. मान भवाळ काहीतरी म्हणतात त्यांना, तर त्यांचे हे देव आहेत. आणि रात्रीच्या कृष्ण जन्माष्टमीची तिथे तयारी चालू होती. पाळणा वगैरे सजवणे. रात्री इथं खूप मोठा कार्यक्रम असतो म्हणे, पण रात्री 12 वाजता येणं तर शक्य नाही, तर आम्ही दुपारीच इथं दर्शन वगैरे करून गेलो. तर बायका तिथं आता पण पूजा करत होत्या. तर यांची पूजा कशा प्रकारची आहे आपण बघू. खूप बायका येत होत्या इथं पाळणा रिकामा ठेवणे म्हणून. त्यामध्ये कृष्णाची छोटीशी मूर्ती ठेवलेली होती आणि बायकांनी अशा प्रकारच्या ह्या घाट्या आणल्या होत्या, जे कृष्णाला जन्मासाठी इथं वरी बांधल्या जात होत्या. त्यांची परंपरा त्यांना माहिती आहे, आता आपल्याला काही माहित नाही. असंच आम्ही बघत होतो. हे त्यांचे देव आहेत सगळे. खूप सुंदर मूर्ती आहे ही. आपण गुढीला जशा घाट्या बांधतो ना, तशा इथं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जिलेबी, असे प्रत्येक प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या अशा 5 ते 6 प्रकारच्या घाट्या तिथं बांधलेल्या होत्या बायकांनी. त्यांची परंपरा असेल. प्रत्येकाच्या आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येकाच्या कास्टमध्ये वेगळी वेगळी परंपरा निभवल्या जाते. तर आम्ही मंदिरामध्ये दर्शन करूनच आज कृष्ण जन्माष्टमी मनवली. काकू आम्ही सगळेजण गेलो होतो. इथे पाळणा सजवायची तयारी चालू होती. रात्रीची मुली खूप सुंदर पाळणा सजवत होत्या आणि तिथेच आम्हाला 12 वाजले होते. 12 वाजताची आरती झाली. दुपारचे 12 वाजलेले होते. आणि हा बघा पाळणा खूप सुंदर सजवलेला मुलींनी. हा कोणीतरी या मठासाठी गिफ्ट दिलेला पाळणा होता. त्यांचं नाव आहे याच्यावर, सप्रेम भेट म्हणून. आणि त्यामध्ये कृष्णाचा देव जन्माच्या वेळेस देव त्यांना भेटायला आलेले, देवकी आणि वसुदेव यांना, असा फोटो त्या पाळण्यामध्ये ठेवलेला. आणि हे जानवं, असं म्हणतात की ते मानभवाळाच्या लोकांना जानवं खूप महत्वाचं असतं, ते दोऱ्यांचं. तर ते सगळ्या देवांना हे जानवं घातलं त्यांनी आणि लगेच आरती केली. तिथं आरती खूप सुंदर, म्हणजे खूप जल्लोष मध्ये झालेली.
चला तर मंडळी, आजचा ब्लॉग इथे संपवू. आमची कृष्ण जन्माष्टमी कशी झाली त्याबद्दल नक्की कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ओम साईराम.